पाद्रे पियो 20व्या शतकातल्या सगळ्यात प्रसिद्ध संतांपैकी एक. आता हे नाव ऐकलं की अनेकांना आठवतात ते त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या असामान्य आध्यात्मिक शक्ती. पण या महान संताच्या प्रवासाची सुरुवात नक्की झाली तरी कुठून? चला, आज आपण थेट त्यांच्या बालपणात डोकावून पाहूया आणि जाणून घेऊया या संताची सुरुवात. हो, हाच तो महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एका महान व्यक्तिमत्वाचा पाया कसा रचला जातो, त्याची मुळं कुठे असतात, आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यांच्या लहानपणातच सापडतं. तर मग त्यांची ही गोष्ट सुरू होते दक्षिण इटलीच्या पिएट्रेल्सिना नावाच्या एका लहानशा शांत गावात. याच गावात फ्रान्सिस्को फोर्जिओने म्हणजेच आपले भावी पाद्रे पियो यांचा जन्म झाला. तारीख होती 25 मे 1887. ग्रॅझिओ आणि जोसेपा या अगदी सामान्य शेतकरी जोडप्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. कुटुंब साधं होतं, पण त्यांच्या घरात एक वेगळ्याच प्रकारची श्रीमंती होती, जी पैशाने मोजता येत नाही. आणि ती श्रीमंती होती विश्वासाची. इथेच तर खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला होती भौतिक गरिबी, साधं सरळ आयुष्य, पण दुसऱ्या बाजूला होती प्रचंड आध्यात्मिक समृद्धी. त्यांच्यासाठी देवावरची श्रद्धा हीच त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती होती. आता कल्पना करा, त्या घरात रोजचं वातावरण कसं असेल. रोज प्रार्थना व्हायच्या, आईवडील बायबलमधल्या गोष्टी सांगायचे, आणि संपूर्ण कुटुंब आठवड्यातून तब्बल 3 दिवस उपवास करायचं. याच वातावरणात लहानग्या फ्रान्सिस्कोच्या मनावर खोलवर संस्कार होत होते. आणि याच संस्कारांमधून एक अशी घटना घडली, ज्या घटनेने त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकली. ही गोष्ट आहे एका लहान मुलाने घेतलेल्या एका मोठ्या शपथेची. खरं वाटणार नाही, पण फ्रान्सिस्कोने आपलं संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला, तोही वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी. म्हणजे विचार करा, ज्या वयात मुलं खेळण्यामध्ये रमून जातात, त्या वयात या मुलाने आपलं संपूर्ण आयुष्य एका मोठ्या ध्येयासाठी वाहून देण्याचं ठरवलं होतं. आता यामागे एक खूप साधी पण तितकीच सुंदर घटना आहे. एकदा त्यांनी गावातून जाणाऱ्या एका दाढीवाल्या कॅपुचिन भिक्षूला पाहिलं, आणि त्यांच्या बालमनात एकच इच्छा निर्माण झाली, मला पण दाढीवाला भिक्षू व्हायचंय. आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या लहानशा इच्छेला किती गांभीर्याने घेतलं बघा. पण थांबा, फ्रान्सिस्कोचं बालपण फक्त भक्ती आणि प्रार्थनेपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांच्या आयुष्यात एक असं रहस्यमय जग होतं, जे त्यांच्यासाठी अगदी सामान्य होतं. ते म्हणजे स्वर्गीय संभाषणं. लहानपणापासूनच फ्रान्सिस्कोला स्वर्गीय दर्शनं व्हायची. ते देवदूतांशी, येशू ख्रिस्तांशी बोलायचे. पण गंमत काय माहितीये, त्यांना वाटायचं की हे सगळं तर सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. हे किती निरागस आणि त्याचवेळी किती विलक्षण आहे, नाही का? म्हणजे त्यांचे सोबती कोणी सामान्य मित्र नव्हते. ते होते त्यांचे रक्षक देवदूत, स्वतः येशू ख्रिस्त, कन्यामाता आणि इतर अनेक देवदूत. आणि त्यांच्यासोबत बोलणं, प्रार्थना करणं हे त्यांच्यासाठी अगदी नैसर्गिक होतं, रोजच्या जगण्याचा एक भाग होता. आता इतके सगळे अलौकिक अनुभव असूनही त्यांचं रोजचं आयुष्य अगदी साधं होतं. ते एक शांत, भक्तिमय आणि घरातल्या कामात मदत करणारे मुलगे होते. इतकंच नाही तर वयाच्या 10व्या वर्षापर्यंत त्यांनी मेंढरं सांभाळण्याचं कामही केलं. म्हणजे बघा, एका बाजूला स्वर्गीय जग आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवरचं वास्तव, यात एक सुंदर संतुलन होतं. तर बालपणातल्या या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या भविष्यातल्या संतपणाचा एक भक्कम पाया रचला. हे टप्पे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत ते पाहणं खूप रंजक आहे. चला, एका नजरेत पाहूया हा सुरुवातीचा प्रवास. 1887 मध्ये जन्म, त्यानंतर अवघ्या 5 वर्षांनी 1892 मध्ये ती मोठी शपथ, आणि मग काही वर्षांनी 1903 मध्ये वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी मोर्कोने इथल्या मठात प्रवेश केला, आणि इथूनच त्यांच्या खऱ्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. पाद्रे पियो यांचं बालपण म्हणजे काही जाहीर लोकांसमोर घडणाऱ्या चमत्कारांचं नव्हतं. उलट ते होतं साधं, शांत आणि आतून येणारं, खोलवर रुजलेलं एक पवित्रतेचं बालपण. त्यांच्या महानतेचा खरा पाया याच साधेपणामध्ये होता. आणि हीच गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते. पाद्रे पियो यांची कथा पाहिल्यावर असा विचार मनात येतो की खऱ्या मोठेपणाची सुरुवात नेहमी अशाच साधेपणातून आणि शांततेतून होत असते का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आणि त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायचं तर सुरुवात त्यांच्याच एका प्रसिद्ध संदेशाने करूया. प्रार्थना करा, आशा ठेवा आणि काळजी करू नका. खरं तर आजच्या जगात जिथे सगळीकडे चिंता आणि तणाव आहे, तिथे ही 3 साधी वाक्य लाखो लोकांसाठी इतकी महत्त्वाची का ठरलीत? त्यांच्या संपूर्ण श्रद्धेचं सार यात कसं दडलंय हे आपल्याला पुढे कळेलच. पण हे संत बनण्याआधी ते एक साधे मुलगे होते, ज्यांचं नाव होतं
फ्रान्सिस्को फोर्जिओने. हेच फ्रान्सिस्को पुढे जाऊन इटलीचे कॅपुचिन धर्मगुरू बनले आणि 1910 मध्ये त्यांना पाद्रे पियो हे नाव मिळालं. त्यांचं आयुष्य पूर्णपणे देवाच्या सेवेसाठी होतं. पण त्यांचं हे समर्पण किती टोकाचं असेल याची जगाला तेव्हा काहीच कल्पना नव्हती. खरं तर आपण त्यांना त्यांच्या दैवी देणग्यांसाठीच जास्त ओळखतो. पण त्या सगळ्या अलौकिक गोष्टींच्या मागे एक माणूस होता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्या चमत्कारांमागचं त्यांचं हे मानवी काम समजून घेतल्याशिवाय त्यांची गोष्ट खरंच अपूर्ण राहील. जरा विचार करा, तब्बल 50 वर्ष एकाच ठिकाणी राहून दररोज जवळजवळ 15 ते 19 तास लोकांची दुःख, त्यांच्या चुका ऐकून त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे त्यांचं रोजचं काम होतं. आणि एवढंच नाही तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गरीब आणि आजारी लोकांसाठी एक मोठं हॉस्पिटल उभारलं जे आजही हजारो लोकांची सेवा करतंय. म्हणजे त्यांचं समर्पण हे शब्दांपलीकडचं होतं. तर त्यांच्या सेवेचा पाया तर आपण पाहिला, पण आता वळूया त्यांच्या आयुष्याच्या त्या भागाकडे ज्याने संपूर्ण जगाला अक्षरशः धक्का दिला आणि वैद्यकशास्त्राला सुद्धा कोड्यात टाकलं. ती गोष्ट होती स्टिग्माटा. आता स्टिग्माटा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर येशू ख्रिस्ताला खिळी ठोकल्यामुळे त्यांच्या हातापायांवर आणि शरीरावर ज्या जखमा झाल्या होत्या तशाच जखमा त्याच वेदनेसह दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरावर दिसणं हे फक्त निशाण नाहीत तर यासोबत प्रचंड वेदनाही असतात. आणि पाद्रे पियो यांच्यासोबत हे काही 1-2 दिवसांसाठी घडलं नाही. 20 सप्टेंबर 1918 पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत तब्बल 50 वर्ष या रक्ताळलेल्या जखमा त्यांच्या शरीरावर होत्या. 50 वर्षे. आणि ह्या जखमांबद्दलच्या गोष्टी तर आणखीनच हैराण करणाऱ्या आहेत. त्यांच्या हातापायांमधून आणि छातीतून सतत रक्त वाहत असे, पण आश्चर्य म्हणजे त्या जखमांना कधीही इन्फेक्शन झालं नाही. हे पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. इतकंच नाही तर साक्षीदार सांगतात की त्या जखमांमधून गुलाबाच्या फुलांसारखा एक सुगंध यायचा. चर्चच्या इतिहासात असं वरदान मिळालेले ते पहिलेच पाद्री होते. स्टिग्माटा हे तर फक्त एक उदाहरण होतं. पाद्रे पियो यांच्या आध्यात्मिक शक्तीची ताकद याच्या खूप पुढे होती. त्यांच्याकडे अशा काही देणग्या होत्या ज्या ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. त्यातली पहिली देणगी होती बायलोकेशन. म्हणजे काय तर विज्ञानाचे नियम मोडून एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिकरित्या हजर असण्याची क्षमता. हे ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतंय नाही का? याचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धातली एक घटना. अमेरिकन आणि ब्रिटिश पायलट्सनी नंतर सांगितलं की जेव्हा ते पाद्रे पियो यांच्या शहरावर बॉम्ब टाकायला जायचे तेव्हा त्यांना आकाशात अचानक एक पाद्री दिसायचे आणि त्यांच्या दिसण्याने विमानाची सगळी उपकरणं बंद पडायची आणि त्यांना बॉम्ब न टाकताच परतायला लागायचं. आणि हे सगळं घडत असताना पाद्रे पियो स्वतः मात्र त्यांच्या मठात शांतपणे प्रार्थनेत बसलेले असायचे. त्यांची दुसरी मोठी देणगी होती लोकांच्या थेट मनात बघण्याची, त्यांच्या आत्म्याला ओळखण्याची क्षमता. जेव्हा ते लोकांचं कन्फेशन ऐकायचे तेव्हा अनेकदा समोरच्या व्यक्तीने काही सांगायच्या आधीच त्यांच्या मनात लपवलेली गोष्ट पाद्रे पियो त्यांना सांगून टाकायचे. विचार करा, आपल्या मनातलं सगळ्यात मोठं रहस्य कोणीतरी समोरून येऊन सांगितलं तर? याच शक्तीमुळे ते लोकांना खऱ्या अर्थाने पश्चातापाकडे घेऊन जात असत. म्हणजे एकाच वेळी 2 ठिकाणी असणं आणि लोकांच्या मनातलं ओळखणं इतकंच नव्हतं. त्यांच्या दैवी शक्तीने भविष्यात काय होणार आहे हे सुद्धा पाहिलं होतं आणि त्यांनी अनेक लोकांना चमत्कारिकरित्या बरं केल्याच्या घटनाही आहेत. त्यांच्या भविष्यवाणीचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1947ची घटना. तेव्हा कारोल वोट्सिला नावाचे एक तरुण अज्ञात पोलिश पाद्री त्यांना भेटायला आले. पाद्री पियो यांनी त्यांच्याकडे बघून थेट सांगितलं की ते एक दिवस चर्चमधील सर्वात मोठं पद म्हणजेच पोप बनतील. त्या काळी ही गोष्ट पूर्णपणे अशक्य वाटत होती, पण अनेक वर्षांनंतर ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि तेच पाद्री पुढे जाऊन पोप जॉन पॉल द्वितीय बनले. आणि याशिवाय त्यांच्या क्षमतांची यादी वाढतच जाते. असाध्य आजार फक्त स्पर्शाने किंवा प्रार्थनेने बरे करणे, कधीही न शिकलेल्या भाषांमध्ये फ्लुएंट बोलणं. असं म्हणतात की ते त्यांच्या देवदूतांशी थेट संवाद साधायचे. आणि इतकंच नाही तर सैतानाशी झालेल्या शारीरिक आणि आध्यात्मिक लढायांमध्येही त्यांनी विजय मिळवला होता. ह्या सगळ्या गोष्टी एकाच माणसाच्या आयुष्यात घडल्या होत्या. बघा, एका बाजूला प्रचंड वेदना आणि त्याग होता आणि दुसऱ्या बाजूला होत्या अलौकिक दैवी शक्ती. पाद्रे पियो यांचं संपूर्ण आयुष्य याच 2 टोकांमध्ये गेलं. चला आता पाहूया त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाचा शेवट कसा झाला आणि ते आज आपल्यासाठी कोणता वारसा सोडून गेलेत. त्यांचा प्रवास 1910 मध्ये एक पाद्री म्हणून सुरू झाला. 1918 मध्ये त्यांना स्टिग्माटा मिळाला, ज्या जखमा त्यांनी 1968 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत सहन केल्या.
आणि मग 2002 मध्ये एक वर्तुळ जणू पूर्ण झालं. ज्या तरुण पाद्र्याबद्दल त्यांनी पोप बनण्याची भविष्यवाणी केली होती, त्याच पोप जॉन पॉल द्वितीय यांनी पाद्रे पियो यांना संत म्हणून घोषित केलं. संत पाद्रे पियो यांचं आयुष्य हे श्रद्धा, सहनशीलता आणि सेवेचं एक खूप मोठं प्रतीक आहे. त्यांचं आयुष्य आपल्याला हेच दाखवतं की प्रचंड दुःख आणि अडचणींमध्ये सुद्धा श्रद्धा आणि आशा कशी टिकवून ठेवायची. तर मग विचार करा, विश्वास, दुःख आणि चमत्कार यांनी भरलेल्या या विलक्षण जीवनातून आज आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी काय शिकू शकतो. संत पाद्रे पियो हे नाव ऐकलं की आपल्याला त्यांचे चमत्कार आठवतात, बरोबर? पण त्यांच्या आयुष्याची एक दुसरी खूपच वेगळी बाजू होती, एक अदृश्य लढाई. आणि ही लढाई होती सैतानी शक्तींविरुद्धची थेट लढाई. आज आपण त्याच संघर्षाची कहाणी पाहणार आहोत. पाद्रे पियो यांचं हे वाक्य बघा, मानवी आत्मा हे देव आणि सैतान यांच्यातील युद्धक्षेत्र आहे. हे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातं. त्यांच्यासाठी ही काही फक्त एक कल्पना नव्हती, तर ते रोजचं अगदी भयानक वास्तव होतं. आणि हा संघर्ष काही त्यांच्या प्रौढपणी सुरू झाला असं नाही, अगदी लहानपणापासूनच पाद्रे पियो यांचं आयुष्य जणू 2 टोकांमध्ये विभागलेलं होतं. एका बाजूला स्वर्गीय दर्शनं घडायची, तर दुसऱ्या बाजूला सैतानाचे भयंकर हल्ले व्हायचे. पण हे सैतानी हल्ले म्हणजे नक्की काय, कसे होते ते? पाद्रे पियो यांच्या अनुभवानुसार सैतान त्यांना फसवण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी अनेक वेगवेगळी, अगदी अनपेक्षित रूपं घ्यायचा. सैतानाची सगळ्यात मोठी ताकद होती फसवणूक. तो कधी भयानक काळ्या मांजरीच्या किंवा राक्षसी प्राण्यांच्या रूपात यायचा, भीती निर्माण करायचा, तर कधी त्यांच्या चारित्र्याची परीक्षा घेण्यासाठी नग्न स्त्रियांच्या रूपात प्रकट व्हायचा. पण सगळ्यात धोकादायक डाव होता तो म्हणजे विश्वासातल्या लोकांची रूपं घेणं. विचार करा, त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा अगदी स्वतः येशूचं रूप घेऊन त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न व्हायचा. ह्याचा एक किस्सा तर खूपच प्रसिद्ध आहे. एकदा काय झालं, सैतान त्यांच्या आध्यात्मिक गुरूच्याच रूपात आला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही पत्र लिहिणं थांबवा, ते गरिबीच्या तत्वाच्या विरोधात आहे. पण पाद्रे पियो यांना लगेचच काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. त्यांनी त्या रूपाला एक साधी आज्ञा दिली, येशूचा जय जयकार कर. आणि त्याच क्षणी ते रूप किंचाळून गायब झालं. हीच होती त्यांची फसवणूक ओळखण्याची पद्धत. ही लढाई फक्त मानसिक नव्हती, हे लक्षात घ्यायला हवं. ती शारीरिक होती, हिंसक होती. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या 2 अशा प्रसंगांबद्दल ऐकूया जिथे हा संघर्ष त्यांच्या खोलीच्या 4 भिंतींमध्ये अगदी प्रत्यक्ष घडला. एका रात्रीची गोष्ट आहे. सैतानाचे त्यांना मोहात पाडण्याचे सगळे प्रयत्न फसले होते आणि तो प्रचंड संतापला होता. तो आणि त्याचे दुष्ट आत्मे थेट त्यांच्या खोलीतच प्रकट झाले. त्यांनी पाद्रे पियो यांना जमिनीवर पाडलं आणि त्यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला. हा प्रसंग त्यांनी स्वतः आपल्या पत्रांमध्ये लिहून ठेवलाय. आणि मग अचानक सगळं काही नियंत्रणाबाहेर गेलं. खोलीतली पुस्तकं, खुर्च्या, उशा सगळं हवेत उडू लागलं. जणू काही एखादं अदृश्य वादळच तिथे गोंगावत होतं आणि संपूर्ण खोली किंकाळ्यांनी आणि घाणेरड्या शिव्यांनी भरून गेली. पण अशा भयानक परिस्थितीतही पाद्रे पियोनी धीर सोडला नाही. त्यांनी येशूच्या नावाचा जयघोष केला आणि त्याच क्षणी ते दुष्ट आत्मे तिथून पळून गेले. पण जाताना मागे गंधकाचा एक तीव्र घाणेरडा वास सोडून गेले. पुढचा प्रसंग तर आणखीनच धक्कादायक आहे. कारण यावेळी हल्ला बाहेरून आला. मदतीसाठी म्हणून एक स्त्री आलेली होती, जी सैतानग्रस्त होती. ती अचानक हिंसक झाली आणि तिने थेट पाद्रे पियो यांच्यावरच हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की त्यांच्या चेहऱ्यातून अक्षरशः रक्त वाहू लागलं. हे बघून मठातले इतर सहकारी धावत आले. त्यांनी रोझरीच्या मदतीने त्या दुष्ट शक्तीला शांत केलं आणि पाद्रे पियो यांना कसंबसं वाचवलं. मग प्रश्न पडतो की इतक्या भयानक हल्ल्यांपासून पाद्रे पियो स्वतःचा बचाव कसा करायचे? त्यांच्या त्या आध्यात्मिक शस्त्रागारात अशी कोणती शस्त्र होती ज्यामुळे ते प्रत्येक वेळी विजयी ठरले? पाद्रे पियो यांच्या मते सैतानाशी लढण्याचे 5 मुख्य मार्ग आहेत. पहिले 2 आहेत सक्रिय शस्त्र, म्हणजे निरंतर प्रार्थना, विशेषतः रोझरी, आणि दुसरं येशूच्या नावाचा जयघोष, जे सैतानाला पळवून लावतं. आणि पुढचे 3 आहेत संरक्षणात्मक कवच, पापांची कबुली देऊन सैतानासाठी आत येण्याचे मार्ग बंद करणं, चिंतेऐवजी देवावर पूर्ण विश्वास ठेवणं, आणि कितीही मोठं संकट आलं तरी आपली श्रद्धा न डगमगू देणं. त्यांचा तो प्रसिद्ध सल्ला आठवतोय, प्रार्थना करा, आशा ठेवा
आणि काळजी करू नका. कारण ते मानायचे की भीती आणि चिंता हीच सैतानाची खरी शस्त्र आहेत. सैतानाच्या शक्तीला समजून घेण्यासाठी ते खूप छान उपमा द्यायचे. साखळीने बांधलेला कुत्रा. याचा अर्थ काय? तर सैतान नक्कीच शक्तिशाली आणि धोकादायक आहे, पण देवाने त्याला एका साखळीने बांधून ठेवलंय. तो फक्त तेव्हाच इजा करू शकतो जेव्हा आपण स्वतःहून त्याच्या साखळीच्या टक्त्यात जातो. तर मग या आयुष्यभराच्या संघर्षातून आपल्याला अंतिम धडा काय मिळतो? या आध्यात्मिक युद्धक्षेत्रातून आपल्यासाठी काय शिकवण आहे? कोणता मार्ग देवाचा आणि कोणता सैतानाचा हे ओळखण्यासाठी पाद्रे पियो यांनी एक सोपी खूण सांगितली आहे. सैतानाचा मार्ग तो सुरुवातीला खूप सोपा आणि आकर्षक वाटतो, पण त्याचा शेवट नेहमी वादळात आणि निराशेने होतो. याउलट देवाचा मार्ग सुरुवातीला खडतर असतो, परीक्षा घेणारा असतो, पण तोच आपल्याला चिरंतन शांतीकडे घेऊन जातो. म्हणजेच ह्या सगळ्या घटनांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते. श्रद्धा ही सगळ्यात मोठी ताकद आहे. जर आपला विश्वास दृढ असेल तर कोणत्याही दुष्ट शक्तीवर विजय मिळवणं शक्य आहे. पाद्रे पियो यांची ही कहाणी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. श्रद्धा आणि भीती ह्यांचं नातं काय आहे? जिथे एक गोष्ट असते तिथे दुसरी टिकू शकते का? यावर नक्की विचार करा.